एफडीए विशेष भरारी पथकाची नाशिक विभागात धडक कारवाई। नाशिक विभागात अन्न व औषध प्रशासनाच्या विशेष भरारी पथकाने भेसळखोरांवर मोठा घाव घातलाय। सुगंधित तंबाखू, गुटखा, पान मसाल्यासारख्या प्रतिबंधित अन्न पदार्थावर केलेल्या या धडक कारवाईत तब्बल 9,71,00,000 रुपयांचा साठा जप्त करण्यात आलाय। ही कारवाई 7 ते 9 जानेवारी दरम्यान करण्यात आली असून राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री माननीय नामदार नरहरी झिरवळ यांच्या मार्गदर्शनाखाली स्थापन करण्यात आलेल्या विशेष भरारी पथकाने ही मोहीम राबवली आहे। चला पाहूया नेमकं काय आहे हे संपूर्ण प्रकरण। नाशिक विभागात भेसळखोरांच्या मुसक्या आवळण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाच्या विशेष भरारी पथकाने नियोजनबद्ध आणि अभ्यासपूर्वक धडक कारवाया केल्या। 7 जानेवारी रोजी इगतपुरी जवळील गोंदे दुमाला गावात एका गोडाऊनवर छापा टाकत 28,80,000 रुपयाचा प्रतिबंधित सुगंधित तंबाखूचा साठा जप्त करण्यात आलाय। या प्रकरणी 3 आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत। याच दिवशी नाशिकच्या द्वारका परिसरात एका गोडाऊनमध्ये छापा टाकून राजनिवास, विमल, रजनीगंधा अशा विविध ब्रँडचा 35,96,000 रुपयांचा प्रतिबंधित पान मसाल्याचा साठा जप्त करण्यात आलाय। या प्रकरणीही गुन्हा दाखल करण्यात आला आहे। 8 जानेवारी रोजी दिंडोरी तालुक्यातील तळेगाव येथे एका सिगारेट उत्पादक कंपनीत अवैधरित्या सुगंधित तंबाखूचे उत्पादन सुरू असल्याचे उघड झाले। तपासणी दरम्यान 9,06,00,000 रुपयांचा साठा जप्त तसेच उत्पादन आणि पॅकेजिंग मशीन सील करण्यात आले। या संदर्भात अधिक माहिती देताना एफडीएचे सह आयुक्त मनीष सानप यांनी सांगितले की राज्यात प्रतिबंधित असलेल्या सुगंधित तंबाखू आणि गुटख्याविरोधात अन्न व औषध प्रशासनाची कारवाई यापुढेही सुरूच राहील। नागरिकांनी अशा प्रकारची माहिती टोल फ्री क्रमांकावर द्यावी। या तिन्ही कारवायांमध्ये भारतीय न्याय संहिता आणि अन्न सुरक्षा कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्यात आले असून एकूण 9,71,00,000 रुपयांचा साठा जप्त करण्यात आला आहे। राज्यात गुटखा, पान मसाल्यावर बंदी असतानाही अवैधरित्या सुरू असलेला हा काळा धंदा एफडीएच्या कारवाईमुळे उघडकीस आला आहे। अशा प्रकारची माहिती असल्यास नागरिकांनी 1800-222365 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले। ब्युरो रिपोर्ट, आपली दुनियादारी, नाशिक।